बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड गजाआड गेला आणि अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं। तेव्हापासून आज ताग्यात धनंजय मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत। सध्या मीडियासमोर सुद्धा येणं ते टाळतायत। प्रत्येक वर्षी भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या धनंजय मुंडेंनी यंदा त्या सोहळ्याकडेही पाठ फिरवली। मुंडेंच्या या सार्वजनिक मंचावरच्या विजनवासामुळे चर्चांना उधाण आले। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर इथं भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाची सांगता झाली। या निमित्तानं धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांची भेट होणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या। सुरेश धस येऊन गेले, पण धनंजय मुंडे मात्र तिकडे फिरकलेच नाही। हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं, पण खरं कारण तांत्रिक नसून राजकीय असल्याची चर्चा होते। नाही, हे बघा, इथे मी किंवा धनंजय मुंडे साहेब किंवा आणखी कोणी याचा काही संबंध नाही। अतिशय चांगलं वातावरण झालंय। दोन्ही गडाचे सप्ते इथं होते। दोन्ही गडाचे सप्ते आजूबाजूचे सगळ्या दोन्ही गडाच्या कार्यक्रमाला जात आहेत। पिंपळनेरवाल्यांनी राक्षस भुवनकरांना पंगत दिली आणि राक्षस भुवनकरांनी पिंपळनेरकरांना या ठिकाणी पंगत दिलेली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड अडकल्यानंतर धनंजय मुंडे टार्गेटवर आले। मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकारण ढवळून निघालं। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 82व्या दिवशी अखेर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। राजीनाम्याचं कारण वैद्यकीय देण्यात आलं असलं तरी त्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी कोणत्याही सार्वजनिक मंचावर येण्याचं टाळलं। राजीनाम्यानंतर 2 एप्रिल रोजी पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी तब्येतीचं कारण देत मुंडेंनी अजितदादांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली। त्याचं कारण अजितदादांनी खुद्द जाहीर सभेत दिलं। पण आजारी असलेले धनंजय मुंडे त्याच दिवशी लेकीच्या फॅशन शोला मात्र हजर राहिले। यावरून त्यांना ट्रोलही केलं गेलं। मंत्रिपदावर असताना मीडियाशी बोलणाऱ्या धनंजय मुंडेंनी राजीनाम्यानंतर मात्र आता मीडियाच्या कॅमेऱ्यांकडे पाठ फिरवली आहे। परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी 2दा जनता दरबार घेतला। यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रमातून त्यांनी विजनवास घेतल्याचं देखील चित्र आहे। आज धनंजय मुंडे येथील त्यासाठी त्यांची छबी टिपण्याकरिता मीडियाचे सर्वच कॅमेरे सज्ज होते। मात्र या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं दर्शन काही झालं नाही। भगवानगडावरच्या नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे दरवर्षी न चुकता जातात, पण यावेळी मात्र त्यांनी ही भगवानगडावरची वारी चुकवली। वाल्मिक कराडवरून आरोप होत असताना मुंडे भगवानगडालाच शरण गेले होते। त्यावेळी महंत नामदेव शास्त्रींनी पाठराखण केली होती। आत्ताही नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची बंद पडलेली वाणी पुन्हा सुरू व्हावी अशी प्रार्थना केली आहे। मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता। आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि 2 तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले, पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही। त्यांना येता आलं नाही। भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेलं आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण। त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। पण आता नामदेव शास्त्री म्हणतात त्याप्रमाणे मुंडेंची वाणी पुन्हा सुरू होण्यासाठी वैद्यकीय उपचार करावे लागतीलच, पण मंत्रिपदाच्या बूस्टर डोसची ही गरज आहे का हे मुंडेंनाच माहीत। विकास माने, एबीपी माझा, बीड। स्पेशल रिपोर्टमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा।